नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी शुक्रवारी गौतेंग प्रांतातील कॅटलहॉंग येथे लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आणि देशात लसीकरण वाढवण्याच्या प्रयत्नात रामाफोसा यांनी एका कम्युनिटी हॉलला भेट दिली, जी सध्या लसीकरण केंद्रामध्ये परावर्तित केली गेली आहे. त्यांनी लोकांना, त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, आज आम्ही इथे लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी आलो आहोत, कारण जेव्हा अधिकाधिक लोकांचं लसीकरण होईल तेव्हाच हळूहळू निर्बंधांमधून मुक्ती मिळेल. रशियामध्ये कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यू संख्येनं शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी विक्रमी उच्चांकच गाठला आणि नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतेच आहे. रशियाच्या राज्य कोरोना व्हायरस टास्क फोर्सने एका दिवसात तब्बल 787 मृत्यूंची नोंद केली. या साथीच्या काळातील देशातील सर्वात जास्त ही दैनिक रुग्णसंख्या आहे. याआधी एक दिवस मृत्यूसंख्या 867 इतकी होती. सध्या तरी रशियन सरकारची लॉकडाऊन लागू करण्याची कोणतीही योजना नाही. मोरोक्कोमध्ये शुक्रवारपासून 12 ते 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष हजेरी लावायला सुरुवात केली. रबत येथील अब्देसलाम सय्यद मिडल स्कूलमध्ये 11 ते 15 वर्ष वयोगटातील 480 विद्यार्थ्यांपैकी 95% विद्यार्थ्यांचं लसीकरण देखील पूर्ण करण्यात आलंय. या वयोगटातील बहुतांश मुलांचं 31 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून आधीच लसीकरण करण्यात आलंय आणि मोरोक्कोनं मार्च 2020 पासून शाळा बंद ठेवल्या होत्या. 12 ते 17 वर्ष वयोगटातील 3 दशलक्ष मुलांचं लसीकरण करण्याचं आरोग्य आणि शिक्षण अधिकाऱ्यांचं लक्ष्य आहे. आतापर्यंत 2 दशलक्षाहून अधिक मुलांचं लसीकरण केलं गेलंय. इटालियन एअरलाइन्स अलिटालियाच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रोममध्ये निदर्शनं केली. हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्याची चिंता आता सतावू लागली आहे. इटालियन कामगार मंत्रालयानं एअरलाइन्सच्या कामकाजाच्या परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी एक बैठक सुद्धा घेतली आणि 2023 पर्यंत ज्यांनी आपली नोकरी गमावली आहे त्यांच्यासाठी रिडंडन्सी फंड वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला. जवळजवळ 1 दशकाहून अधिक काळ कार्यरत असलेली अलिटालिया एअरलाइन्स 15 ऑक्टोबर रोजी पूर्णपणे बंद होईल. रोमानियन बंदर शहर कॉन्स्टांटा या ठिकाणी रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये उपचार घेत असलेल्या 7 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. हे सर्व रुग्ण कॉन्स्टंटा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत होते, असं शहराच्या आपत्कालीन निरीक्षणाचे प्रमुख कॉन्स्टँटिन अमरांडे यांनी सांगितलं. 9 मृतांची सुरुवातीची आकडेवारी जी सांगण्यात आली होती ती चुकीची होती. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात तसं म्हटलंय की एकूण 113 रुग्ण हॉस्पिटलच्या वैद्यकीय युनिटमध्ये होते. त्यापैकी 7 जण दगावलेत आणि इतरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. रोमानियन बंदर शहर कॉन्स्टंटा येथील हॉस्पिटलमध्ये झालेल्या अग्नितांडवात कोरोनावर उपचार घेत असलेल्या 7 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे साथीच्या आजारांबद्दल देशातील आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांच्या स्थितीबद्दल चिंता निर्माण झाली, कारण 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत रोमानियातली रुग्णालयात आग लागण्याची ही तिसरी प्राणघातक घटना होती आणि रुग्णालयाच्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे ही आग लागली आणि केस प्रॉसिक्युटर तपास करतायत, असं रोमानियाच्या आपत्कालीन परिस्थिती विभागाचे प्रमुख म्हणाले. चीनच्या राष्ट्रीय दिनानिमित्तानं हाँगकाँगचे विद्यार्थी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या गटानं शुक्रवारी तैवानची राजधानी तैपे इथे निदर्शनं केली. आंदोलकांनी हाँगकाँगचं स्वातंत्र्य असं लिहिलेले झेंडे फडकावले आणि संसद भवनाबाहेर हाँगकाँगला मुक्त करा अशा घोषणा सुद्धा दिल्या. त्यांनी हाँगकाँग, तिबेट आणि उयघुरमधील मानवी हक्कांवर दडपशाही केल्याबद्दल चीनचा निषेध केला. तसंच आंतरराष्ट्रीय समुदायाला बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आणि तैवान सरकारला हाँगकाँगच्या लोकांना मदत करण्यासाठी ठोस उपाययोजना लागू करण्याची विनंती देखील केली. दक्षिण इटलीच्या कॅलब्रिया भागातील एक लहान शहर रियासचे माजी महापौर मिम्मो लुकॅनो 13 वर्षांच्या शिक्षेनंतर शुक्रवारी आपल्या शहरात परतले. बेकायदेशीर इमिग्रेशनला मदत केल्याबद्दल त्यांना 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. आपल्या समर्थकांसोबत जमावासोबत बोलताना मिम्मो लुकॅनो यांनी फसवणूक आणि घोटाळ्याचे आरोप मात्र केले. हंगेरीचं सरकार एक शक्तिशाली स्पायवेअर टूलच्या वापराद्वारे हंगेरियन पत्रकार, राजकारणी आणि व्यावसायिक व्यक्तींच्या कथित हेरगिरी मागे असू शकतं अशी शक्यता युरोपियन युनियनच्या विधिमंडळाच्या तथ्य शोध समितीनं वर्तवली.
नागरी स्वातंत्र्य, न्याय आणि गृह व्यवहार शिष्टमंडळाच्या युरोपियन संसद समितीचे प्रमुख बुडापेस्टमध्ये बोलताना म्हणाले की या आठवड्यात हंगेरीच्या अधिकृत दौऱ्यावर असताना त्यांच्या टीमनं अनेक हंगेरियन पत्रकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या, ज्यांचे फोन पेगाससनं ग्रासले होते. जिनेव्हा स्थित संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत शुक्रवारी सादर केलेल्या अहवालात म्हटलंय की पश्चिम किनारा, पूर्व जेरुसलेम आणि गाझामध्ये पाणी पुरेसं उपलब्ध नाही. पॅलेस्टिनींनी प्रस्तावित केलेल्या जलप्रकल्पांना सहमती देण्यास इस्रायलच्या अनिच्छेमुळे पॅलेस्टिनी आणि इस्रायलमध्ये पाणी वितरणामध्ये असमानता आहे, असं या अहवालामध्ये लिहिण्यात आलंय. गाझामधील पाण्याची गुणवत्ता ही कमी दर्जाची आणि 96% घरांना जे काही पाणी मिळतं तेही पिण्यायोग्य नाही. आणि इस्रायलनं 47 सदस्यीय मानवाधिकार परिषदेच्या पक्षपातीपणावरती अनेकदा टीका केली आहे. सेल्ड्रोनच्या माध्यमातून अटलांटिक महासागरातील सॅम या चक्रीवादळाचा आतून एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. चक्रीवादळाबद्दलचा डेटा रेकॉर्ड करण्यासाठी अटलांटिक महासागरात 5 असे सेल्ड्रोन नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननं संशोधनासाठी सोडले आहेत. आणि हे सेल्ड्रोन मानवरहित असून रिमोट कंट्रोलवरती नियंत्रित करता येणार आहेत. या सेल्ड्रोनच्या माध्यमातून गोळा केलेला डेटा अभ्यासून आगामी चक्रीवादळांच्या पूर्वसूचनेसाठी या अभ्यासाची मदत घेता येणार आहे. सध्या अटलांटिक महासागरात घोंगावत असलेल्या सॅम चक्रीवादळाचा सध्या अमेरिकेला कोणताही धोका जरी नसला तरी बर्मुडा आणि आजूबाजूच्या भागांमध्ये याचा परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात येते. स्पॅनिश बेट ला पाल्मामधील ज्वालामुखीमधून लाव्हारसाचा उद्रेक अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी या ज्वालामुखीतून आणखी 2 ठिकाणांहून लाव्हा बाहेर पडत असून चिंता आणखी वाढलेली आहे, कारण या दोन्ही भागातून तब्बल 50 फुटांपर्यंत उंच लाव्हारस बाहेर पडतोय. याआधी ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा अटलांटिक महासागरापर्यंत जाऊन पोहोचलेला होता. ला पाल्माच्या ज्वालामुखीतून आता गेल्या 2 आठवड्यापासून सतत लाव्हारस वाहत असून शास्त्रज्ञ या परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं व्हॉल्कॅनो रिस्पॉन्स टीमच्या संचालकांनी म्हटलंय. 6 कमी शून्यासह नवीन चलन शुक्रवारी व्हेनेझुएलामध्ये दाखल झालं आणि व्हेनेझुएलाचं चलन जगातील सर्वात मोठ्या महागाईचा सामना करत सध्या निरुपयोगी बनलेलं आहे. आतापर्यंतचं सर्वोच्च मूल्य 1 दशलक्ष बॉलिव्हर बिल होतं, ज्याचं मूल्य गुरुवारपर्यंत 1/4 म्हणजेच 25 US सेंटपेक्षा थोडं कमी होतं. बँकांना ग्राहकांना दररोज जास्तीत जास्त 20 दशलक्ष बॉलिव्हर रोख रक्कम काढण्याची परवानगी देता येऊ शकेल, म्हणून ग्राहक वस्तूंची खरेदी करण्यासाठी अमेरिकन डॉलर्स आणि झेल आणि पेपाल सारख्या डिजिटल पेमेंट पद्धतीवरती अवलंबून आहेत. ह्युस्टनमधील पोलिसांचं म्हणणं आहे की शाळेत गोळीबार झाल्याच्या वृत्तानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. या घटनेत कोणी जखमी झालं की नाही यासह काही तपशील त्वरित जारी करण्यात आलेला नाही आणि पोलिसांनी शाळेचं नाव सांगितलेलं नाही किंवा त्यांनी काय घडलं याबद्दल अधिक माहिती दिली नाही, परंतु अधिकारी इतर संभाव्य संशयितांचा शोध घेत असल्याचं सांगण्यात आलंय. वाढती सुरक्षा आव्हानं आणि वाईट प्रकारे घसरलेलं चलन अशा परिस्थितीतही नायजेरियात शुक्रवारी नायजेरियानं 61वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्राध्यक्ष मुहम्मदू बुहारी म्हणाले की गेल्या 18 महिन्यात गृहयुद्धानंतर नायजेरियाच्या इतिहासातला हा सर्वात कठीण काळ होता. बुहारी यांनी कायदेशीर तक्रारींचं निराकरण करण्यासाठी संवाद आधारित उपायांवरती काम करणं सुरू ठेवण्याचं वचन दिलं. अबुजा येथील एका रहिवाशानं सांगितलं की पद्धतशीर भ्रष्टाचारामुळे देश इतकी प्रगती करू शकलेला नाही, परंतु नेतृत्वाची नवीन जात देशाला पुढे नेऊ शकेल अशी आशा आहे. आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयातच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. अमेरिकेच्या प्रवासात सर्वात कठीण मार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात जीव गमावलेल्या स्थलांतरितांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पनामाच्या डेरियन प्रांतातील एका वेगळ्या स्मशानभूमीत या सगळ्यांवरती अंत्यसंस्कार केले गेले. यातील बहुसंख्य कोरोना पॉझिटिव्ह होते. पनामाच्या सार्वजनिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या या मृतदेहांना अगुआ फ्रिया येथील छोट्या ग्वायाबिलो स्मशानभूमीमध्ये
15 मृतदेह पुरण्यात आले आणि अमेरिकेमध्ये प्रवास करताना अतिशय कठीण अशा रस्त्याने जात असताना या सगळ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. चीननं आपल्या देशाचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात विविध देशांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कार्यक्रमाला उपस्थित चीनच्या समृद्धीच्या शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्तानं चीनी दूतावास, वाणिज्य दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना चीनी मुत्सद्दी मोहिमांनी अलीकडच्या काही दिवसांमध्ये ऑनलाईन कार्यक्रमांची मालिका आयोजित केली. आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.